तर नमस्कार गाववाल्यांनो, संध्याकाळी आई बरोबर देवाची आरती केलंय आणि आरती करून झाल्यानंतर मी निघालोय भजनाक जाऊ. तर आमचा आज भजन होता परबानकडे आंदोरल्या श्रावण समोर होतं, चौथं समोर असल्या कारणान तर आई आणि बायको ही टीव्ही बघी होती. तर चॉकलो पण म्हणालो मी खाली बसा, तर तो पण खुर्चीवरच बसलेलो आणि या सगळ्या बघल्या आणि मी नंतर निघालोय भजनाक जाऊ. आणि मी भजनाच्या जाग्यावर पोहोचले. तसेच गाडीतून सगळी आमची तबला पेटी आणि सगळी हत्यारं काढलो. घर जरा लांब असल्या कारणाने आमच्या गण्यात पेटी मारल्या आणि टकल्या आणि घराकडे त्यांच्या पोचलो. भजन त्यांच्याकडे असा त्यांच्या घराकडे पोचल्यानंतर प्रथमतः गणल्यान पकवात लाव घेतल्या, कारण भजन करूच्या सुरू करूच्या आधी पकवात तबला आणि सगळं लावून घ्यायचं लागता. आणि मंडळींनी सुद्धा आमच्या एक एक टाळ घेऊन मंडळींनी सुद्धा आपली जय्यत तयारी केल्यानी आणि रामूदादानं हय तबला पावडर लायल्या आणि तबला सुद्धा लावून घेतल्या. आणि तवसर परबांनी आमच्या मंडळींना गजाली सांगूक सुरू केल्याने आणि आम्ही भजन चालू केला. आणि शेवटची गवळ्याने शेवटचं गजर घेऊन भजनाची सांगता केली. गजर एकदम भारी वाजवला हेमंतात. नंतर परब काकाने आणल्याने उपवासासाठी साबुदाणा वडे ते आमच्या मंडळींनी उपवासाचे साबुदाणा वडे आणल्याने ते खाऊक सुरुवात केल्याने आणि माका जसं आणून दिल्याने तसं माका काय एवढं आवडणार नाही तरी मी घेतले आणि घरात घेऊन येलंय. आणि साबुदाणा वड्याबरोबर नंतर चाय आणल्यान तर हेमंतान चाय पिऊक सुरुवात केल्यान पाय हलय चाय पिल्यान गरम गरम आणि नंतर इथल्यान भरल्यान पकवाचा कवर घातल्यान आणि आम्ही आमच्या घराकडे येलो.